25 जानेवारी 2024 रोजी आपला 14वा राष्ट्रीय मतदार दिवस आपण साजरा करत आहोत। राष्ट्रीय मतदार दिवसाच्या कार्यक्रमाकरता आपण अध्यक्ष आपले माननीय जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी हे उपस्थित आहेत। मी सरांचं शब्दसुमनाने स्वागत करते। माननीय बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे संस्थेचे अध्यक्ष श्रीयुत कोरे सर, श्रीयुत सावे सर, तसेच आपले सर्व मतदार नोंदणी अधिकारी जे इथे उपस्थित आहेत, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, आपले उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, इथे उपस्थित असलेले सर्व पत्रकार, त्याचप्रमाणे सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळी अध्यक्षाचे सर्व प्राध्यापक आणि प्राचार्य, तसेच जनजागृती करण्याकरता आम्हाला ज्यांनी मदत केली असे सुशील शेजुळे सर, इथे उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी, या सर्वांचंही मी स्वागत करते। राष्ट्रीय मतदार दिवस आपण नेमका का साजरा करतो यासंबंधी एक आपला ज्या दिवशी 25 जानेवारी 1950 रोजी निवडणूक आयोगाची स्थापना झाली, म्हणजे आपलं एक दिवस 26 जानेवारीच्या एक दिवस आधी, प्रजासत्ताकच्या एक दिवस आधी, त्यामुळे त्याला आपण एक नॅशनल वोटर्स डे म्हणून आपण साजरा करत असतो। हा 14वा नॅशनल वोटर्स डे आहे। निवडणूक प्रक्रियेमध्ये आपण 2004 पासून इलेक्शन वोटिंग मशीनचा वापर करतो। त्या इलेक्शन वोटिंग मशीनमध्ये पेपर आता नवीन जे ॲडिशन होत आहे, आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे गोष्टी नवीन ॲड करतोय त्या आपल्याला सर्वांना लक्षात आणून देता याव्यात आणि लोकांना त्याची खातरजमा करून देता यावी, त्याची प्रसिद्धी व्हावी, हा यामागचा मुख्य उद्देश आहे। आता गेल्या 13 वर्षापासून आपण BLOच्या माध्यमातून गाव पातळीपर्यंत, त्यानंतर ERO आणि AEROच्या माध्यमातून तालुका पातळीवर आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या माध्यमातून जिल्हा पातळीवर, अशा प्रकारे हा प्रचार प्रसिद्धीसाठी या बाबी आपण कंटिन्यूअस करत आहोत। तर आज आपण सर्वच ठिकाणी आपल्या जिल्ह्यात ग्राम पातळीवर, तालुका स्तरावर आणि जिल्हा स्तरावर या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। निवडणूक आयोगाने स्वीपच्या माध्यमातून वेगवेगळ्या लोकांना मुख्य प्रवाहामध्ये, प्रक्रियेमध्ये सामावून घेण्यासाठी जे प्रयत्न केलेले आहेत, म्हणजे आपण 17 वर्ष असलेल्या लोकांचेही फॉर्म आपण भरून घेतो। तसंच तृतीयपंथींना एक फक्त त्यांनी एक सेल्फ अटेस्टेशन द्यायचं आहे, स्वघोषणापत्र द्यायचं आहे। त्या स्वघोषणापत्रावरती आपण त्यांची नोंदणी करतो। त्याचप्रमाणे ज्या लोकांना घरं नाही आहेत, बेघर लोक आहेत, त्यांची पण आपण नोंदणी करतो। अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण मॅक्झिमम सगळ्यांना सामावून घेण्यासाठी प्रयत्न करतोय। असं 18-19च्या वयोगटातल्या मुलांसाठी आपण विशेष प्रयत्न करतोय। आता आपल्याकडे जेवढे कार्यक्रम हा 1 वर्षात आपण कंटिन्युअस अपडेशन जे करतोय, त्यानुसार आपण नवीन म्हणजे 27 ऑक्टोबर 2023 ते 23 जानेवारी 2024 या कालावधीत एक 50,632 नावं आपण यादीत समाविष्ट केलेली आहेत। आणि त्याचप्रमाणे आपण दुबार, स्थलांतरित, मयत या लोकांची नावं वगळली पण आहेत। आज मितीला पालघर जिल्ह्यात फोटोचं प्रमाण जे आहे ते 100% आहे। आपल्या मतदार यादीतल्या सर्व मतदारांच्या नावासमोर फोटो आहेत। सर्वांना आपण एपिक कार्ड वितरित केलेले आहेत, जे प्लास्टिक एपिक कार्ड आहेत ते आपण वितरित केलेले आहेत। सर्व्हिस वोटर्स आपल्याकडे आहेत, त्यांना आपण ETPBSच्या मार्फत मतदानाची सुविधा उपलब्ध करून देतो। आणि कुणाचं जर वोटर कार्ड हरवलं असेल, काही त्याचं नवीन घ्यायचं असेल, तर त्यांनी फॉर्म नंबर 8 भरून दिला तर आपण ते नवीन वोटर कार्ड त्यांना तयार करून देतो। आपल्याकडे जे PWD आहेत, म्हणजे पर्सन विथ डिसॅबिलिटीज, त्यांच्यासाठी पण आपण विशेष प्रयत्न करतोय की त्यांना आपण सर्व सुविधा उपलब्ध करून देऊ शकू, जेणेकरून त्यांना मतदान करताना कोणताही त्रास होणार नाही। याकरता निवडणूक आयोगाने सर्व मतदान केंद्र तळमजल्यावर आणलेली आहेत। मागच्या निवडणुकीपासूनच तिथे त्यांना रॅम्प उपलब्ध करून दिलेला आहे।
त्याचप्रमाणे आपण महिला मतदार त्यांच्याबरोबर येणाऱ्या मुलांसाठी क्रेशची सुविधा उपलब्ध करून देतो. आपण मॉडेल मतदान केंद्र बनवतो. वोटर हेल्पलाईन ॲपवरनंही ते लोक रजिस्ट्रेशन करू शकतात की त्यांना काय हवं आहे का. प्लस होम वोटिंगचाही एक नवीन पर्याय निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेला आहे. निवडणुकीत कोणतेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सी-विजिल, सुगम सुविधा, समाधान, वेगवेगळे परमिशनचे ॲप, तक्रार ऑनलाईन नोंदवता यावी यासाठीचे ॲप, ह्याची पण निवडणूक आयोगाने सुविधा आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचप्रमाणे 50% मतदान केंद्रावर आपण वेबकास्टिंग करणार आहोत. तसंच आपण सर्व कॉलेजेसमध्ये, शाळांमध्ये ELC क्लब, इलेक्टोरल लिटरसी क्लब आपण म्हणजे त्यांचं उद्घाटन केलेलं आहे. जे फ्युचर वोटर आहेत त्यांचीसुद्धा आपण नोंदणी करून घेतो 17+, आणि ते जेव्हा 18 वर्षाचे होतील त्यावेळी त्यांचं नाव आपण मतदार यादीत लगेच समाविष्ट करतो. भारत हा एक लोकशाही देश आहे आणि प्रत्येकाला मतदानाचा जो हक्क दिलेला आहे राज्यघटनेने, तर त्याचं सर्वांनी पालन करावं म्हणून आपण आणि सक्षम प्रतिनिधी निवडावा याकरता सर्व मुलांना वेगवेगळ्या प्रकारे प्रोत्साहित करण्याकरता आपण आजचा दिवस साजरा करत असतो. तर मी पुन्हा एकदा सर्व उपस्थितांचं मनापासून स्वागत करते आणि धन्यवाद देते. मी प्रास्ताविक संपवते. धन्यवाद.